संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या घटनांमध्ये महिला, वृद्ध आणि तरुणांसह 5 जण बेपत्ता झालेले असून त्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान सध्या संगमेश्वर पोलिसांसमोर उभं राहिलंय। या सर्व प्रकरणामध्ये नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नापत्ता असल्याची नोंद करण्यात आलेली असून पोलीस प्रशासनाकडून सध्या युद्ध पातळीवरती तपास सुरू आहे आणि या 5 जणांमध्ये 2 मुलींचा समावेश आहे। चिखली पंडववाडी येथील 18 वर्षीय तरुणी शिवानी सीताराम महादे ही शिवणकाम क्लासला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली आणि ती अद्याप घरी परतलेली नाही। याचप्रमाणे चिखली धनावडेवाडी येथील 22 वर्षीय युवक अक्षय चंद्रकांत होडे हा कामासाठी जातो असं सांगून घरातून निघून गेला होता, मात्र त्याचाही संपर्क होऊ शकलेला नाही। तर दुसरीकडे राजिवली बौद्धवाडी येथील 22 वर्षीय प्रणाली प्रकाश कदम ही तरुणी घरातून वाडीत जाते असं सांगून गेली होती, ती अद्यापही सापडलेली नाही। या सर्व व्यक्तींच्या वर्णनावरून आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सध्या तपास चक्र फिरवली आहेत। या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीनं तपासिक अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल S.S. जाधव आणि संगमेश्वर पोलिसांना तातडीनं संपर्क करावा असं आवाहन संगमेश्वर पोलिसांनी केलेलं आहे। कोकण कट्टा न्यूज, संगमेश्वर, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।